एवढं ना आलो तेच का तू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनल GST क्लासवर. तर आज आपण 8व्या वर्गाचा जो 6थवाला चॅप्टर आहे, काय नाव आहे, विभाज्यता आहे ना. ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी, म्हणजे कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भाग जाऊ शकते आहे ना. ते आपल्याला माहीत असेल तर आपण काटपीट म्हणजे जो कॅल्क्युलेशन आहे तो इझिली करू शकतो. जर आपल्याला तेच माहीत नाही की कोणत्या संख्येनं भाग जाऊ शकते तर काय एक एकच्या टेबल म्हणून पाहणार आहात का तुम्ही. ठीक आहे, 20पर्यंत म्हणाल. त्याच्यानंतर 37च्या असेल तर, 38च्या असेल तर अरे म्हणणारा का टेबल नाही. तर अशा वेळी आपल्याला जे कामात येत असते काटपीट करण्यासाठी किंवा कॅल्क्युलेशन करण्यासाठी ते काय असते, कसोटी. काय असते, तर त्या कसोट्या मी सांगणार आहे आज तुम्हाला. इथं तुम्हाला पुस्तकात तर सांगितलेल्याच आहेत भाषेमध्ये, त्यांना थोडासा शॉर्टकटमध्ये आपण पाहून घेऊ आणि त्यानंतर मग नमुना प्रश्न. ठीक आहे की काही उदाहरण पाहून घेऊ की कसं काटपीट आपण करू शकतो. ठीक आहे, चला बघा. तर कसोट्यासाठी सुरुवात आपण करू कोणत्या याच्यापासून. सपोज पहिले आपण 2ची कसोटी पाहू. 2ची कसोटी आता इथं तुम्हाला लिहिलेलीच आहे. अरे आहे ते घरी जाऊन तुम्ही वाचू शकता. मी काही आपल्या भाषेत सांगतो त्या लक्षात ठेवण्यासाठी, कारण आपल्याला डायरेक्ट कसोटी तर विचारणार नाही की 2ची कसोटी काय लिहून दाखवा असा विचारणार आहे का. तिच्या काम आपल्याला पडणार आहे कॅल्क्युलेशनसाठी, म्हणजे ती आपल्याला डोक्यामध्ये ठेवणे आहे. अरे डोक्यात ठेवणे आहे तर ती कोणत्या बी भाषेत ठेवा तुम्ही, आहे का नाही. तर इंग्लिश मराठी दोन्ही भाषेमध्ये आपण तिला ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे, काय म्हणते बघा 2ची कसोटी. 2ची कसोटी म्हणते की जर एखादी संख्या असेल, त्या संख्येच्या शेवटी जर काय आलेला असेल 0, 2, 4, 6 आणि हे अंक आलेले असतील, तर त्या संख्येला कितीने भाग जातो, 2ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे, हे कशाची कसोटी म्हणते, 2ची. देन सोबतच आपण 4ची पाहू आणि सोबतच कशाची पाहू, 8ची. ह्या तिन्ही सोबत करून घ्यायच्या. 4ची कसोटी काय म्हणते, माय कमीन हां आणि बाप साजरा कसे बी तुम्ही, माय कमीन. तो 1 कोटी गेला बंदर. बस तब्येत खराब झाली, चांगला जेवण घेऊन करत जा ना पोट भरून. चला लक्ष द्या, बादमनी काढाल. तर 4ची कसोटी का म्हणते की एखादा नंबर असेल आणि त्याचे शेवटचे 2 जे डिजिट आहेत, जे शेवटचे त्याच्यातले अंक आहेत, त्या अंकांना जर 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला पूर्णपणे 4ने भाग जातो. ठीक आहे, लिहिलेलं आहे तुमच्या पुस्तकीमध्ये, ते तिथून वाचू शकता तुम्ही. तिथून नाही समजलं तर मी असं शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवण्यासाठी अशा प्रकारे सांगेन. ठीक आहे. 8ची काय म्हणते की शेवटच्या 3 अंकांना एखाद्या संख्या असेल, एखादी संख्या दिलेली असेल तुम्हाला, त्या संख्येमध्ये शेवटच्या 3 अंकांना जर 8ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. पूर्ण नंबरला चेक करायची गरज नाही, पहिले शेवटचे 3 अंक चेक करा, बस झालं. कळलं का काय म्हटलं. आता ज्या संख्येला 8ने भाग जात असेल तिला 2ने जात असेल की नाही जात असेल, कारण शेवटी कोणता नंबर येणार आहे. 8चा पाढा म्हणून पहा तुम्ही. त्या पाढ्यामध्ये जेवढे पण नंबर येतील त्याच्या लास्टमध्ये जो डिजिट येणार आहे तो कोणता डिजिट येणार आहे, इवन नंबर. अरे इवन नंबर येणार आहे, समसंख्या येणार आहे, तर समसंख्येवरले तर 2ने भाग जाईल. तसेच 4च्या पाढ्यातल्या जेवढ्या पण संख्या असतील तिला हमेशा कोण भाग जाईल, 2ने भाग जाईल. ठीक आहे. त्यानंतर कशाची पाहायची, त्यानंतर पाहायची 3ची. 3ची कसोटी काय म्हणते, जर सम ऑफ म्हणजेच अंकांची बेरीज
म्हणजे जे बी संख्या दिलेली असेल त्या संख्येमधील अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3ने भाग जाते म्हणजे समजलं का काय म्हटलं तर एखादा नंबर लिहितो शिवम सांगेलीला 3 भाग जाते की नाही जात. जाते का कारण बेरीज किती येत आहे. सपोज याच्या समोर अजून मी 2 लिहिलो तर 19 2 21 ला 3 भाग जाते की नाही जात. म्हणजे या संख्येला 3 भाग जाईल की नाही जाईल. भाग जाणे म्हणजे काय तर रिमाइंडर मध्ये काय वाचेल 0 पूर्ण भाग जाईल. रिमाइंडर मध्ये काय वाचेल 0. लक्षात आली गोष्ट. ओके तर 3 चेक करायचं आहे तर त्यांची काय करायची बेरीज. काय करायची 9ची जर सम ऑफ डिजिट कुठले नंबर मधले जे बी संख्या असेल त्या संख्येतल्या अंकांच्या बेरजेला 9 भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जाईल 9ने भाग जाईल म्हणजे जाईल. कळलं का. आता एखादा नंबर लिहितो मी आता हा एवढा मोठा नंबर चेक करत राहाल का बेरीज करत राहाल का याची याची बेरीज करत राहाल का तुम्ही. अजून घ्या इकडे वाढवतो झालेलं घ्या इकडं याची काय एक नंबरची बेरीज करत राहाल का. करू बी शकता पण वेळ लागेल. बरोबर चला करा बरं पहिले सांगा बरं किती वेळ लागते पहा. चौपन्न बेरीज आली 54 ला 9 न जाते. अरे 9च्या पाड्यात 54 येतात का. म्हणजे या संख्येला पण 9 न पूर्ण भाग अरे जाईल की नाही जाईल. हे चौधरी जाईल का. मग आता वेळ किती लागली बेरीज करायला है ना. त्यापेक्षा आपण काय करू शकतो त्यापेक्षा आपण नंबर कॅन्सल करू शकतो. कॅन्सल म्हणजे कसं तर ज्यांची बेरीज 9 बनवून राहिली त्यांना कॅन्सल करून टाका. म्हणजे कसा तर जसा 6 आणि 3 2 न 7 8 न 1 7 न 2 5 न 4 आणि हा स्वतः किती वेळ लागला चेक करायला. सगळे 9च्या पेअर बनल्या. अगर इथे एक असता सेपरेट अजून तर मग याची 9ची पेअर बनली असती का. म्हणजे या संख्येला भाग गेला असता का 9 न. कळली का गोष्ट काय म्हटलं तर मी. अरे कळली का. तर या प्रकारे आपण सिम्पली चेक करू शकतो. त्यानंतरची जे कसोटी आहे सहाची. तर 6ची कसोटी काय म्हणते जर संख्येला 2 and 3 2ने आणि 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 6ने पूर्ण भाग. आता 2 चेक करायसाठी का पाहतून आपण शेवटी इवन नंबर लास्टमध्ये 0 2 4 6 8 हे अंक दिसले तर समजून जायच्या दिले 2 जाते. म्हणजे 6 जाते की नाही हे चेक करायचे आहे तर फक्त 2च्या 5 लास्टवाला ओके आहे तर 3 चेक करा. 2 नाही चालला लास्टमधले तर तिला 6 जाईल का. समजून झाले का. फॉर एक्झाम्पल जसा हा एक नंबर लिहिला मी आणि दुसरा एक नंबर लिहितो.
आता पहिले तुम्ही 2 चेक कराल, इले 6 भाग जाते का तर चेक करायचं आहे. तर पहिले 2 चेक कराल की पहिले 3? कारण 2च्या फक्त लास्ट डिजिट चेक करावं लागते. 2च्या काय म्हणते कसोटी, जर शेवटी 0, 2, 4, 6, 8 असतील तर तिला 2 भाग जाते, म्हणजे इले 2 चालला, इले नाही चालला, म्हणजे इले 6 जाईल का? मग 6 इला जाते का तर चेक करायचं आहे. तर 3 बी चेक करावं लागल. तर मग 3 1, 4 2, 6 4, 10 आणि 2 जात आहे. म्हणजे धिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 6. धिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 6. आता तुम्ही इंग्लिशमध्ये पण पाहू शकता. इकडे इफच्या ठिकाणी काय लावा, आपला जरच्या ठिकाणी काय लावा, इफ नंबर हॅविंग लास्ट डिजिट 0, 2, 4, 6, 8 then that number divisible by 2. If last 2 digit of a number divisible by 4, then the number divisible by 4. If last 3 digit are divisible by 8, then that number divisible by 8. If sum of the digit in the number is divisible by 3, then the number divisible by 3. If sum of the digit divisible by 9, then the number divisible by 9. If the number divisible by 2 and 3, then that number divisible by 6. करू शकतो आपण इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण. त्यानंतर 7व्या नंबरवर पाहायची आहे 5ची कसोटी. 5ची कसोटी काय म्हणते की जर संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला हमेशा कितीने भाग जाऊ शकते? 5. सोपीसी आहे. आणि 8वी आहे 10ची कसोटी. जर संख्येच्या शेवटी 0 असेल तर त्या संख्येला हमेशा कितीने भाग जाईल? 10. आता कोणाची राहिली? 1ची कसोटी तर साऱ्या जगाला माहीत आहे, सगळ्याला भाग जाते. जेवढे बी नॅचरल नंबर असतील त्या सगळ्या नॅचरल नंबरला कितीने भाग जाते? 1. अरे 1 जाते. हां, मग राहिली कोण? 7 आणि 11. इकडे बेटा समोर बस. दुपारी भी डुलक्या मारतेस का मैं पगल्या? वर दुपारी बी झोप येते तुला? ते मित्र नाही आले सवंगडी? कुठे गेला? हां, तू करतेस का अभ्यास दररोज घरी? हा, करते का ग वाचन? ओके. आता पाहायची आपल्याला काय 7ची. ठीक आहे, 7ची कसोटी आणि 11ची कसोटी. अच्छा, 9वा नंबर 7ची कसोटी. 7ची कसोटी काय म्हणते, जर एक नंबर आहे ABC इज अ नंबर. ही संख्या असेल. अगर एक नंबर आहे ABC, 3 अंकी राहो, 4 अंकी राहो, कोणता भी राहो, ठीक आहे, तर त्याच्या लास्ट जो डिजिट आहे, लास्ट डिजिट जर हा AB मधून आपण मायनस केला, याच्या डबल, AB मधून लास्ट डिजिटचा डबल मायनस केला, तर येणाऱ्या उत्तराला जर 7ने भाग जात असेल तर इथं लिहायचं जर AB minus 2C is divisible by 7, then तर ABC divisible by 7. तर ABC divisible by 7. नाही समजला? सपोज एक नंबर लिहितो, उदाहरण एक्झाम्पल. सपोज मी लिहिलं 1 नंबर लिहिला
मोठासा नंबर आहे. तर त्याच्यामध्ये फक्त लास्ट डिजिटकडे लक्ष द्या. कोण आहे तो? 7 या रिमेनिंग नंबरमधून काय करायचा? मायनस. 7च्या डबल. 7च्या तर किती राहिले बघा बरं? 7च्या डबल किती झाले? 14. हे 14 रिमेनिंग त्या नंबरमधून मायनस करा. 0 0 आणि 28. बरोबर. आता 2800 भाग जाते का 7नं? नाही जा. भाड आहेस का कांद्या? 28ला नाही जात का 7नं भाग? 7च्या भाड्यात 28 नाही आहेत. मग इकडे कितीही शून्य लाव ना, त्याच्याशी काय घेणं देणं आहे? बरोबर. अरे बरोबर की नाही? हा असा भागाकार केले असताना तुम्ही 2800 आणि हा 7. 7चं 0. हे जेवढे शून्य उतरतील तेवढे शून्य वर सुद्धा चढतील ना, म्हणजे भाग जाते. तर कसा चेक केलो? लास्टवाला केलो, डबल केलो. ठीक आहे. आता एखादं उदाहरण घ्या, कोणता पण. वन 1617 हा एक झाला नंबर, हा दुसरा. याला 7नं भाग जाते का चेक करायचं आहे आपल्याला. तर काय करीन? या 7च्या किती? वाचलेल्या नंबरमधून मायनस करा. 11तून 4 गेले, 11तून 4 गेले आणि 15तून 1 गेला. मग आता बी नाही समजत आहे. सपोज मला 147ला 7नं भाग जाते का? नाही समजत आहे. समजते का? नाही. तर काय करून या 7च्या पुन्हा डबल करा. एक तर 0 वाचला इकडे, शून्याला तर जातेच. नाहीतर मग 7ने भाग जाणारी संख्या वाचली पाहिजे. ठीक आहे. तर समजला. तर या संख्येला 7नं भाग जाईल. या संख्येला 7नं भाग. अरे कळलं का? एक तर 0 वाचल्या पाहिजे, नाही तर 7नं भाग जाणारी संख्या वाचली. पण इथं चेक करा बरं, इथंच जाते बघा. 7 दुने 14, 7 1 जाते की नाही जा? अरे कळलं? हां. तर अशा प्रकारे आपण कशाची कसोटी पाहिली? 7ची. अरे ठीक आहे. आता पाहू आपण कशाची? 11ची. पर्यंतच्या कसोट्या लक्षात ठेवा, बाकीच्या मग ते. कारण सगळ्याच पाड्यामध्ये जसं 13 कोणत्या संख्येला भाग जाते का? तर 13 1 13 2 26 33 39 आपण 10 वेळा पाडा म्हणतो. तर 10चे तर आपल्याला कसोट्या माहीतच आहेत, ते ह्या लावायच्या तिथं. ठीक आहे. तर 11ची कसोटी काय म्हणते बघा. एखादा नंबर असेल तर सम ऑफ ऑड प्लेस डिजिट. सम ऑफ ऑड प्लेस डिजिट. ऑड प्लेस डिजिट म्हणजे आणि सम ऑफ इवन प्लेस डिजिट. इवन प्लेस यांचा जो डिफरन्स राहील, डिफरन्स त्या डिफरन्सला तो डिफरन्स काय पाहिजे? एकतर डिव्हिजिबल बाय 11 पाहिजे किंवा काय पाहिजे? 0. तो काय पाहिजे? एक तर त्याच्या डिफरन्स 11ने भाग जाणारी संख्या पाहिजे, नाहीतर काय पाहिजे? 0. सपोज आता एक नंबर लिहितो मी. एक्झाम्पलवरून समजून घ्या. हा एक काहीतरी नंबर लिहिला. मला पाहिजे आहे की यानं 7नं भाग जाते का या नंबरला. 7नं भाग जाते की नाही जात. तर काय करायचं? सम ऑफ ऑड प्लेस. ऑड प्लेस म्हणजे जसा 1 2 3 4 5 6 7 8 9. ऑड म्हणजे विषम ना. तर विषम स्थानावर जे बी अंक आहेत त्यांची बेरीज करा. म्हणजे कोण? 7 आणि 5 12 आणि 3
15 1 16 1 तर काय 17. हां, मग इवन प्लेसवाल्या नंबरची बेरीज करा. 2 म्हणजे 8 न 1 9 न 2 11 आणि 1 12. मायनस करा, किती वाचला 5. या 5ला 11ला भाग जाते का? अरे जाते का? शून्य आहे का? म्हणजे या संख्येला 11ने भाग जाईल का? मग दुसरा एखादा नंबर लिहितो. सपोज मी हा एक नंबर लिहिलो मी ना. या नंबरला चेक करायचं आहे आता 11ने भाग जाते का. तर कसं करून याला पकडायचं, एक अंक सोडून. 2 न 3 5 न 4 9 न 4 लिहिला. मग याला पकडा, 2 न 3 5 न 7 12 आणि 1 13 मायनस 13 म्हणजेच या नंबरला 11ने भाग जाणार. समजलं का? तर या प्रकारे ह्या कसोट्या आपल्याला डोक्यात ठेवायच्या आहेत आणि त्याचा वापर कसा करायचा आहे ते आता आपण नमुना प्रश्नात पाहणार आहोत. समजलं का? इथून कोणत्या कसोटीमध्ये प्रॉब्लेम आहे? सगळ्यांना समजल्या कसोट्या? मला उद्या पाठांतर पाहिजेत. असेच करा तुम्ही, पुस्तकातून करा नाही ते असे करा. आणि कुठेतरी जिथं अभ्यास करता त्या ठिकाणी एका कागदावर अशा प्रकारे लिहून काय करून टाकाल, चिटकवून टाकाल. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तेव्हा तेव्हा काय होतील ते डोळ्यासमोरून जातील. कळलं का? आता कोणाच्या घरी टेबल नसते, खुर्ची नसते, तर काय करायचं, एखादा पाटीचा तुकडा पाहायचा असा मोठा, पॅट कार्डबोर्ड खड्डा मोठावाला जाडा प्लाऊड त्याला आपला टेबल बनवायचा. बढिया छान त्याला डेकोरेट करून टाकायचा, टेप वगैरे मारून टाकायचा कोणत्याहीवरून. आणि तेच पिढा घेऊन बसायचा आपला. कुठंतरी भीतीला टेकून बसलं, मांडीवर ठेवला की अभ्यास सुरू. पाठही नाही दुखत आहे का नाही, आणि झोपही नाही येत. नाही तर तुम्ही मस्त बेडवर जाता आणि असा धीरे धीरे मागे सरकता दिगे आहे का नाही. काय पोरं तर लेंगुरा सांडवतात पुस्तकीवर झोपता अभ्यास करता तर तसं करायचं. बढिया पद्धतशीर कार्डबोर्ड. आता पिढा भारी होते मांडीवर ठेवला तर आहे का नाही. तर कार्डबोर्ड पाहायचा एखादा घेऊन आणा म्हणा, नाही तर पप्पाजीला 200-300 रुपयाच्या सस्त्यात मस्त टेबल एक नंबरपैकी. त्याला कोटी बी घेऊन जाऊ शकता. समजलं का? गल्ली गुल्लीमध्ये जागा आहे आपली, सावली आहे, बसला देते आपला घेऊन सनी बऱ्या बिस्तर खातरला पट्टीनं बसला. गच्चीवर जाऊ शकता, टेका लावून सनी वाचू शकता. तर वाचायचा, अभ्यास करायचा, सोडवून पाहायचा. गणित बी सोडवायला जमते छान. त्याच्यावरच फॉर्म्युले वगैरे चिटकवू शकता छानपैकी आहे का नाही. मोठा पाहायचा थोडासा असा साईजचा. ठीक आहे. तर अभ्यासाला लागा. प्रश्न 1,20,000 आहे. 1,20,000. कळलं का? स्कॉलरशिप बी वाढली आता यावर्षी. स्कॉलरशिपवाल्या मुलांना किती आली माहीत आहे? NMMS आणि स्कॉलरशिप मिळून जवळजवळ 29,500 रुपये एका वर्षाचे, म्हणजे 30. तर 4 वर्षाचे किती झाले रे? कोटी पाहिजेस किती झाले 4 वर्षाचे? एका वर्षाचे 30,000, तर 4 वर्षाचे 1,20,000 झाले की नाही. कोणी देते? मागाल बरं कोणाला? मला मागून पहा बरं, मागून तर पहा. हां, का सोडून द्या म्हणते? 1,20,000. हा घे. 1,20,000साठी हे घे पुस्तक आणि अभ्यास कर तर भेटली नाही का नाही.
अरे कोणी देते का बाबा, नाही दे कुणी, जवळचा बी असेल तर. मी तर बहुत दूरचा हो, मी तर ओळखत बी नाही तुम्हाला. कोण वाहन कोटचे वा तर काय माहीत भाऊ. चलो ध्यान दो. तर आपण सर्वप्रथम नमुना प्रश्न पाहू आणि नमुना प्रश्नावरून तुम्हाला समजून जाईल की कशा प्रकारे आपल्याला कसोट्यांचा वापर करता येते आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यावर आधारित आहे की नाही. तर एक्झरसाइज पहिले तुम्ही ट्राय करून याल. बघा पहिला काय म्हणते, पुढील पैकी अयोग्य विधान कोणते. पहिला, जसा 2 व 5 ने निशेष भाग जात असेल तर 10 ने निशेष भाग जातो. निशेष म्हणजे पूर्ण भाग, ज्याच्यामध्ये शेष काहीही वाचणार नाही, बाकी काहीही वाचणार म्हणजे एखाद्या संख्येला 2 न भाग जात असेल आणि 5 न पूर्ण भाग जात तर तिला किती ना 10 न जाते की नाही जात, जाईलच. कारण 10चे फॅक्टर कोण आहेत, 5 गुणीला 2. अरे 10चे फॅक्टर रे अवयव, 5 दुने 10 म्हणू शकतो. तर 5 न बी जाईल ना 2 न बी जाईल. त्यानंतर म्हणजे हा बरोबर आहे, अयोग्यवाला पाहिजे, चुकीचा पाहिजे. 6 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येला 2 व 3 ने निशेष भाग जातो, बरोबर. 7 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या विषम असतात. हां 7चा टेबल म्हणा. विषम सम विषम सम म्हणजे समबी राहते ना. अरे कळलं का. एखादी संख्या मूळ आहे का नाही आहे ते चेक करण्यासाठी पण आपण कसोट्यांचा वापर करू शकतो. हां देन 6 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व संख्यांचे 1 2 3 4 हे सामायिक विभाजक असतात. विभाजक म्हणजे अशा संख्या ज्यांनी त्या संख्येला भाग जाऊ शकते. लक्षात घ्या, विभाजक म्हणजे काय, अवयव फॅक्टर जे आपण म्हणतो ना तेच. तर बघा 6 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व संख्या, सपोज एक संख्या घेतलं 6 ने भाग जाणारी कोणती, 12 घेतली, तर हिला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाऊ शकते. बघा 1 न तर सर्वच संख्येला जाते, हा म्हणते मी सगळ्यासोबतच जाईन. 2 न चालला, 3 न चालला, 6 न चालला, तर तेच तर संख्या तिथं दिलेल्या आहेत पहा ना. दुसरी एखादी संख्या घेतो 6 ने भाग जाणारी, 18 घेतो, हिला 1 न चालला, 2 न चालला, 3 न चालला, 6 न चालला, 9 न चालला, 18 न चालला, हिला बी 12 न चालला. तर सामायिक विभाजक कोण झाले, सामायिक म्हणजे सारखे आहेत का हेच. दुसरी कोणती बी नंबर घ्या 6 ने भाग जाणारा, त्याच्यामध्ये हे सामायिक विभाजक ते तुम्हाला दिसतीलच. कारण 1 न सगळ्यांनीच जाते आणि ज्या संख्येला 6 न जाते तिला 2 न व 3 न आणि 6 न तर स्वतः. समजलं. अरे कळलं का, अरे भाऊ कळलं का. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आला असता, तिसरा आला असता. हां चलो देन कुठं आहे बे दुसरा, अरे हा आहे का. दुसरा प्रश्न बघा काय म्हणते, एखाद्या एक संख्या लिहिलेली आहे 3 स्टार आणि अब्बा डब्बा जब्बा आणि 6. या संख्येला 3 ने निशेष भाग जाते म्हणते. 3 न पूर्णपणे डिव्हिजिबल आहे ही संख्या आणि स्टारच्या जागचा अंक, हा स्टारच्या जागचा अंक हा या डब्यापेक्षा 1 ने मोठा असेल. ठीक आहे, लक्ष द्या, 1 ने मोठा असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. तर बघा 3 ने भाग जायचा आहे, 3 ने भाग जाता 3 ने भाग गेल्या पाहिजे म्हणते. तर त्यांची बेरीज किती आली पाहिजे, 3 ने भाग जाणारी संख्या आली पाहिजे. तर 6 न 3 9 तर इथं होऊन राहिला आपला. मग आता इथं असे कोणते अंक घेऊ की तिला पूर्ण भाग जाईल. तर आपल्याजवळ अंक आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9. हे 9 अंक चेक करत बसाल का, त्याच्यापेक्षा ते 4 ऑप्शन चेक करणार नाही परवडत का. अरे उत्तर त्या 4 पैकीच राहील की नाही राहील, अरे राहील की नाही राहील. मग हे 9 अंक चेक करत राहाल का,
पहिले एक ठेवून पाल, मग त्याच्यापैकी 2 ठेवून पाल. नो नो नो, डायरेक्ट ऑप्शन चेक. बरोबर. तर स्टारच्या जागी कोणता अंक म्हणते, आपल्याला स्टारची किंमत काढायची आहे. तर पहिला ऑप्शन आपल्याला दिसत आहे 1, दुसरा 2, तिसरा आणि चौथा. तर स्टारच्या ठिकाणी जसा मी इथं 1 ठेवला, इथं काय ठेवला, तर हा बाबूजी या बाजूला 1 आला असता तर मायनस झाला असता, म्हणजे काय झाला असता, 0. अरे बरोबर. तर इथं 0 आणि इथं 1, यांची बेरीज ऑलरेडी किती येऊन राहिली, 6 आणि 3 9 न 0 0 9 आणि हा 1 10 ले 3 भाग जाते का रे, म्हणजे हा बाबूजी कटला. स्टारच्या ठिकाणी ठेवा म्हणते, हा स्टारची किंमत हो बरं. स्टारच्या ठिकाणी काय ठेवा, 2. इथं जर 2 ठेवलो असतो तर हा 1 या बाजूला येऊन मायनस झाला असता, तर डब्याची किंमत किती झाली असती, 1 झाली असती. तर हा 1 आणि हा 2. आता पहा बरं, 6 आणि 3 9 झाले, 9 ने 1 10 ने 2 अबे जमते. तर 12 बेरीज येऊन आली ना, 12 बेरीज येऊन आली तर जमला काम, 3 भाग जाते, है ना. बघा इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. किंमत कोणाची दिलेली आहे, स्टारची. तर इथं 2 ठेवलो तर हा याची किंमत किती, तर हा 1 न, हा जो आहे याच्यापेक्षा 1 न मोठा होता, तर हा किती असेल, 1 असेल. आणि 1 ने 1 2 तेव्हाच तर झाला असेल ना, नाही तसा काढायचा आहे. तर समोरच्या स्टेपमध्ये याला इकडे आहे ना, तर हा झाला तुमचा, किती झाली डब्याची किंमत, 1 आणि स्टारची किंमत 2. ठीक आहे. हां, देन तिसरा बघा. हां, पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. काय म्हणते, 3 व 4 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्येला 8 ने विभाज्य असतात. आपल्याला 2 अचूक म्हणजे बरोबरवाले पर्याय निवडायचे आहेत, योग्यवाले. तर 3 व 4 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या, 3 व 4 ने भाग जाणार, ज्याला 3 न बी जायला ना, त्या सगळ्याला कितीने भाग जाऊ शकते म्हणते, पॉसिबल आहे का, पहा बरं. सपोज 3 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौ 3 पाची 3 सक 3 7 3 8. ओके. सपोज इकडे कोणता होता टेबल, 4 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौ. ओके. आता अशी संख्या निवडा ज्यांना दोघांनी पण भाग जात आहे, 12. तर या 12ला 8 ने भाग जाते का रे भाऊ, जाते का. म्हणजे पहिला जो विधान आहे अ, हा काय आहे, चूक आहे. पहिले ते डिसाईड करून घ्या कोणते योग्य आहेत ना कोणते अयोग्य आहेत. मग ब काय म्हणते, 2 व 9 ने विभाज्य सर्व संख्येला 18 ने भाग जातो. 9 आणि 2, 9 आणि, तर कोणता टेबल येईल, 2च्या आणि 9च्या. तर 2 9 18 विधाय, म्हणजे 9 आणि 2, तर दोघांचा गुणाकार करा 18. तर 18 येत आहे, तर 18 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या 18 ने भाग जाईलच. तर जसा मी म्हणतो की 36, 36 हा एक नंबर आहे, जिला 2 न पण जाते आणि 9 न पण जाते. अरे जाते, तर हिला 18 न पण तर चालला नाही, चालला. अरे हो की नाही. मग 36 नंतरची म्हणजे 9च्या पाड्यातल्या सगळ्या समसंख्या, 9 1 9 2 18, 9 3 27, 9 चौ 9 पाची 9 सक 9 7 72, 9 9 9 10. तर समसंख्या पहा, समसंख्या जसा की 36, 54, 72,
इला 2 न भी जाते 9 न भी जाते, 2 न भी जाते 9 न भी जाते, 2 न भी जाते 9 न भी जाते, तर 18 न भी तर चालला ना भाऊ. 18च्या भाड्यात 54 बी येते 18च्या भाड्यात. म्हणजे ब जो आहे तो काय आहे, करेक्ट आहे. क क काय म्हणते, 6 व 10 ने विभाज्य सर्व संख्यांना 2 ने विभाज्य असतात, बरोबर की नाही. 6 ने विभाज्य आहे म्हणजे 2 न भाग जायलाच, 10 न तर आहेच. म्हणजे ब आणि क हे योग्य विधान आहेत. तर ऑप्शनमध्ये बघा, हा अयोग्य आहे म्हणते, पहिलावाला अयोग्य आहे, बरोबर आहे. ओके, 2 पर्याय निवडायचे आहेत. दुसरा विधान काय म्हणते, ब व क योग्य आहेत म्हणते, ब व क योग्य आहेत, म्हणजे पहिला अन. तिसरा मारला असता का, तिसरा काय म्हणते, आणि ब योग्य आहेत का, कळलं का. ऑप्शनचे असे असतात बरं. देन चौथा, स्टार स्टार आणि स्टार इंटू किती येते म्हणते, 4884. या गुणाकारातील स्टारच्या जागी सारखाच अंक आहे तर तो अंक कोणता. तर आता 1 ते 9 पर्यंत अंक आहेत आपल्याजवळ, ते अंक चेक कराल का, कोणते अंक चेक कराल, ऑप्शन मधले कोणते अंक चेक कराल. तर लक्ष द्या, चेक बी पूर्ण करायचे नाही, सांगतो कसे चेक करायचे. 1 2 4 8 हे अंक आहेत. सपोज मी इथं 1 1 1 1 ठेवला असता आणि इथं पण काय ठेवला असता 1 1. तर लक्ष द्या, जी शेवटची संख्या असते, शेवटची संख्या युनिट डिजिट कन्सेप्ट पाहिला आपण पहिल्या चॅप्टरमध्ये, तो हमेशा त्या संख्यांच्या शेवटच्या संख्यांच्या गुणाकाराचा जो उत्तर असते त्याच्या पहिला डिजिट असते. तर इथं 1, इथं बी 1 1 1 जा, तिथं 1 यायला पाहिजे, म्हणजे 1 असेल का, 1 कॅन्सल. ठीक आहे. मग 2 चेक करा. सपोज इथं ठेवला 2, इथं पण ठेवला, तर 2 2 जा, अबे येत आहे. मग 4 ठेवा, इथं 4, इथं 4, 4 4 जा 16, म्हणजे 6, म्हणजे 6 येत आहे लास्टचा डिजिट, म्हणजे हा असू शकते का. मग 8 8 8 जा, पुन्हा 4 आलं लास्टमध्ये, म्हणजे 2 किंवा 8. तर मग करून पाहायचा, इकडे 2 गुणिला 2 गुणिला 2 आणि इकडे 8 गुणिला, म्हणजे 888 गुणिला 88. तर 22 दुने 6, हा चले 22 दुने 44 ने 4, 48 हाचे आले, 22 दुने 44 ने 4, अबे हा आला उत्तर, बरोबर. तर हा राहील का, कोणताही एकच उत्तर असेल ना, कारण 2 उत्तर मारा असं तर म्हटलेलं. अरे बरोबर, जेव्हा याचा गुणाकार एवढा आहे तर याच्या थोडी राहील तेवढा, याच्या तर मोठी संख्या येईल. अरे येईल की नाही. देन काय म्हणते प्रश्न बघा, 5वा प्रश्न. 2 4 6 हे अंक एक एकदा वापरून 8 ने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती. तर 2 4 आणि 6 यांचा वापर करून आपल्याला 8 ने भाग जाणारी, 8 ने भाग मोठी आणि 8 ने भाग जाणारी लहान संख्या काढायची आहे, आणि त्याच्यानंतर काय काढायचे आहे, फरक, म्हणजे वजाबाकी करायची आहे. किती झोपशील, तुझी झोप उडवून देतो. उडली का झोप, आता झोपत होतास ना तू, पहिल्या रिक्षावर बसून झोपता का बे मूर्खानो. गणित हो झोप लागते नाही का सर, है ना. पण गणितात झोपल्या तर समजून जा तुमच्या जीवनाचा गणित, हा गणित नाही समजला तर जीवनाचा गणित बिघडला, बरोबर. आता तुम्ही पाहिले असाल, ज्याच्या ज्याच्या पप्पाचा गणित कमजोर होता त्याच्या जीवनाचा गणित काय बिघडला आहे.
तर तुम्हाला जीवनाच्या गणित सुधरवायचं असेल तर पहिले हा गणित सुधरवा, म्हणजे जीवनाचा जो गणित आहे तो कसा होईल, बरोबर होईल. 1 नंबर पैसा येईल खिशामध्ये, खटखट खटखट बिलकुल. तर मोठी संख्या कोणती बनू शकते 2 न भाग 6 राईट, 8 न भाग जाणारी. मोठ्यात मोठी बनवायची आहे तर उतरता क्रम लावा. पहिले उतरता क्रम लावा. 6 4, मग हिला 8 न भाग जाते का रे, नाही जा. म्हणजे हा इकडं करून पा, हा इकडं करून पा. 8 न चेक करा. 8 7 56, राहिले किती, 6 वर 4, म्हणजे 6 से 24 ही संख्या राहील 8 ने भाग जाणारी मोठ्यात मोठी. मग लहानात लहान चेक करायची आहे तर पहिले उतरता क्रम लावा. 8 ने भाग चालला का हिला, 8 त्रिक 24 मध्ये, मग 6 बाकी राहिला असता. आता काय करा, हा इकडे. हे का बरं नाही घेतला, कारण हिला 8 ने भाग जात. हे का बरं नाही घेतला आपण, कारण हिला 8 ने भाग जात. पण ही घेतला आपण कारण हिला 8 ने भाग. तर इथं 2, इथं 6, इथं 4. आता चेक करा 8 ने. 8 त्रिक 24, 2 राहिले, पुन्हा 8 त्रिक, म्हणजे 8 न भाग चालला. अरे असा चेक कराल ना, करू शकता की नाही. मला डायरेक्ट दिसते असं, तर तुम्ही असं चेक करू शकता. नाही समजत असेल तर भाग देऊन पाहू शकता ना. तर 2 कोणती आहे, 2 6 4. तर यांच्या फरक म्हणते 0. 12तून 6 गेले, 5तून 3 गेले, 2 गेले 3, किती आला, पहा बरं उत्तरात आहे का, आहे. देन 6वा 7 9 4 डब्बा 8 4. या संख्येस 12 ने पूर्ण भाग जाण्यासाठी डब्बाच्या ठिकाणी सर्वात मोठा अंक कोणता योग्य ठरेल. आता 12चा टेबल येत असेल तर डायरेक्ट 12चा पाडा म्हणू, नाही तर मग 12चे फॅक्टर पाडा. आणि को प्राईम फॅक्टर पाडायचे, सहमूळवाले, म्हणजे ज्यांचे एकही फॅक्टर एक दुसऱ्यामध्ये कॉमन नाही राहिला पाहिजे. जसा सपोज हा पाडलो असतो 6 2, तर हे फॅक्टर जमणार नाही. का बरं, कारण बघा या 6ला या 2 भाग जाते, तर हे को प्राईम आहेत का. अरे को प्राईम पाहिला ना आपण, सहमूळ. हां, तर हे फॅक्टर जमणार नाही. मग दुसरे कोणते फॅक्टर पाडू शकता, 3 व 4 5 आहेत सहमूळ. आता यांनी चेक करायचे, यांच्या कसोट्या लावायच्या तिथं. बघा 12ची नाही आहे ना आपल्याजवळ कसोटी, आणि 12चा टेबल बी नाही आहे सपोज आपल्याला, तर त्याचे फॅक्टर पाडला. कसे फॅक्टर पाडायचे, सहमूळ अवयव. सहमूळ अवयव म्हणजे ज्यांचे कोणी एकमेकाच्या टेबलमध्ये येणार, समजत आहे का. आणि त्यांच्या कसोट्या चेक करायच्या. यांच्या काय करायच्या, कसोट्या चेक. 4ची कसोटी काय म्हणते, शेवटच्या 2 अंकेला भाग जात असेल तर बघा शेवटी कोण आहे, 84ला 4 न भाग जाते का, 4 2 हो चालला, 4 1 हां, 4 च्या 5 झाला, 4 का झाला 5. आता 3ले 5 करायचं आहे, तर 3ची कसोटी काय म्हणते, अंकांची बेरीज. अंकांची, तर मग अंकांची बेरीज करून पहा. 7 + 9 + 4 + डब्बा 8 + 4 किती झाली, 9 न 7 16, 16 न 4 20 न 8 28 न 4 32 प्लस हा डब्बा. आता या 32 मध्ये अशी कोणती संख्या मिळवू जेणेकरून हिला 3 न भाग गेल्या पाहिजे, 32च्या समोरची 3 ने भाग जाणारी संख्या. आता ऑप्शन चेक करा. अरे ऑप्शन आपल्याच मताने घ्याल का,
आता लक्ष द्या, काय विचारलेलं आहे, जागी कोणता सर्वात मोठा अंक, मोठा अंक. तसा पाहिला तर 32 आहे, इथं एक लावलो असतो तर 32 ने 1 33 ला 3 न भाग जाते का नाही जा भाऊ? पण एक उत्तर येईल का? बाकीचे अंक चेक करून पाहावं लागतील, कारण आपल्याला मोठा अंक म्हणलं तर मग एक तर जमून राहिला, पण त्याला होल्डवर ठेवून 4, 32 न 4 36, 36 ला भाग जाते 3 न. मग समोरचा अजून चेक करा, 32 न 8 नाही जा, तर याचा रोल कॉल खतम झाला. हे दोघं लाईनीमध्ये आहेत, याच्यापेक्षा मोठा अजून आहे का तर चेक करून. 7 39, ते 39 ला भाग जाते. अरे 7 जर ठेवलो असतो डब्याची किंमत 7, तर बेरीज झाली असती 39, आणि 39 ला 3 न भाग यांना पण जाते, पण हे लहान आहेत बघा. 32 न 4 36, 3 न भाग जाते, पण हा लहान आहे. हा काय आहे? हा बी काय आहे? आणि हा बाबूजी. तर उत्तर काय आला असता आपला? समजलं का बरं 7 मारला, 1 का बरं उत्तर नाही घेतला? कारण प्रश्नात काय म्हटलेलं आहे, सर्वात मोठा अंक योग्य ठरेल ऑप्शन पैकी. कळलं का? वाढू समोर दे 5 रुपये. देन 7वा, 700 ते 800 पर्यंतच्या 7 ने विभाज्य असलेल्या पूर्णांक संख्या किती? तर कसं कराल याला? एक फॉर्म्युला मेथड आहे, एक काय आहे फॉर्म्युला मेथड, आणि दुसरी आहे. सांगतो पहिले दुसरीवाली सांगतो. लक्ष द्या, सपोज मी म्हटलं 45 पर्यंत 9 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? कसा आला? तर एक एक काढल्या का? 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 आणि 9 5 असा एक एक काढून का? काय करायचं, या 45 ला भाग द्या, तर 9 5 बरोबर, म्हणजे कोणत्या नंबरवर आली? सपोज मी हा 45 नसतो घेतलो, पण 50 घेतलो असतो. मी म्हटलं असतं की 50 पर्यंत 9 न भाग जाणाऱ्या संख्या किती? तर तुम्ही काय केले असता? याला 9 न भाग दिले असता. 9 5 5 राहिला, म्हणजे 5 पर्यंत मी भाग देऊ, म्हणजे टोटल 5 संख्या असतील 50 पर्यंत. अरे असतील. मग मी म्हटलं की बा 60 पर्यंत किती? तर 60 ला मी भाग दिले असता 9 न. 9 सक सपोज 70 म्हणलं असतं, 70, तर 9 7 7 बाकी आहेत, हे वाले 7, म्हणजे 70 पर्यंत 7 संख्या येऊ. तर मग सांगा आता 50 न 70च्या बीच मध्ये किती अंक असतील? 50 न 70च्या बीच मध्ये किती अंक असतील? असतील की नाही? कोणकोणते? 50 पेक्षा मोठी 54, आणि मग आणि त्याच्यापेक्षा मोठी तर कोण येत आहे बे? 72 येत आहे ना, ते 70च्या वरची आहे. म्हणजे हे आणि हे याच्या डिफरन्स आपल्याला याच्या अंदर किती? 9 ने भाग जाणाऱ्या संख्या भेटल्या, बरोबर. आता तो प्रश्न जो मी तोंडानं बोललो आणि हा प्रश्न पहा बरं कसा आहे. तर तिथं मी 9 घेतलो, इथं कशानं भागणाऱ्या संख्या म्हणते? 7 न भाग जाणाऱ्या. इथं मी पहिला नंबर काय घेतलो? 50, तिथं काय म्हणते? 700. इथं दुसरा नंबर काय घेतलो? तिथं दुसरा नंबर काय म्हणते? काय समजला? अरे काय समजला की नाही समजला? म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? 700 ते 800 बीच मधल्या 7 ने भाग जाणाऱ्या काढायच्या आहेत. तर पहिले 700 ला देतो, किती न, म्हणजे 700 पर्यंत किती संख्या झाल्या असत्या ते माहीत पडते आपल्याला. 7 1 राहिले किती? 0. हे 2 0 उतरले, म्हणजे 100 संख्या झाल्या 700 पर्यंत. 7 ने भाग जाणाऱ्या किती संख्या झाल्या? तुम्ही कायच्या गोष्टी सांगून राहिल्या दोघे जणी?
असा एकमेकीकडे का पाहता, पाहिल्या नाही का? मग 800ला भाग द्या 7 7 1 राहिले किती? हा उतरला बिचारा 0. पुन्हा 7 1 राहिले किती? 3. हा उतरला बिचारा 0. 7 2 बाकी राहिले. तर 800 पर्यंत टोटल किती संख्या झाल्या असतील? झाल्या असतील की नाही? अरे झाल्या असतील की नाही? अरे झाल्या असतील की नाही? अरे झाल्या असतील की नाही? म्हणजे 114 आणि 100 याच्यातला फरक किती आहे? म्हणजे 14 संख्या या 700 आणि 800च्या बीचमध्ये असतील. पहा बरं उत्तरात आहे का? 14 15 15 का बरं पकडला? कारण एक संख्या कोणती पकडला? हे 700 बी पकडला. अरे 700 बी पकडला ना, 700 स्वतः पकडला की नाही? हां. आता हा जर असा नसेल काढायचा तुम्हाला, तर फॉर्म्युला पण आहे. काय आहे फॉर्म्युला? फॉर्म्युला आहे Tn = T1 n-1 × D. ठीक आहे. काय समजून घ्या, याच्यातले टर्म समजून घ्या पहिले. Tn म्हणजे लास्ट नंबर, लास्ट नंबर. Tn म्हणजे 1 म्हणजे फर्स्ट नंबर. n म्हणजे नंबर ऑफ नंबर म्हणजे नंबर किती संख्या येतील त्याच्यामध्ये, नंबर म्हणू शकता आपण. किती संख्या येतील n, तेच काढायचे आपल्याला नंबर्स. आणि D म्हणजे डिफरन्स. D म्हणजे आता ज्या बी 7 भाग जाणाऱ्या संख्या असतील त्या 700 पासून चालू होतील. त्याच्यानंतर 707 आली असती, त्याच्यानंतर 714 आली असती, लास्ट कोणती आली असती? लास्ट 800 आली असती का? का म्हणते 800ला जेव्हा भाग दिला आपण, लक्ष द्या, 800ला जेव्हा भाग दिला तेव्हा जास्तच्या किती आहे 800 मध्ये? म्हणजे हा 2 नसता या 800 मध्ये, तर मला 7 भाग जाणारी संख्या भेटली असती. अरे भेटली असती. तर 2 मायनस करून टाका. 798. कशी आली हे? तर 800 - 2. हा 2 कुठून आला? इथून. 800 कुठून आले? तर लास्ट नंबर हावाला राहील आणि फर्स्ट नंबर कोणता राहील? अरे राहील. बघा आता या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू ठेवतो. इथं काय आला? T1 कोणता आला? n आपल्याला काढायचा n-1 जसाच्या प्रत्येक अंकामध्ये डिफरन्स कितीचा आहे? 7ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत तर 7, 8ने राहिल्या असत्या तर 9ने भाग जाणाऱ्या राहिल्या असत्या तर 2ने भाग जाणाऱ्या राहिल्या असत्या तर हां समजलं. तर इथे किती आला? 7. आता हा 700 इकडे प्लस मध्ये आहे, इकडे येईल तर इकडे राहिला n-1 × 7. मायनस करा. 98 राहिला. हां आता हा 7 इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे आला असता तर इकडे राहिला n-, तर 7 1 2 राहिले 7 तर n-1 = 14. हा 1 इकडे येईल तर किती झाला n? भेटला का उत्तर? भेटला का? तर अशा प्रकारे परफेक्ट उत्तर आपल्याला मिळालेला आहे. इथून 14 भेटला होता कारण आपण 700ला पकडला होता का? नाही. हा काय सांगते तर या दोघांच्या मधातील. आणि इथं प्रश्न काय म्हणते? 700 ते 800 पर्यंत, म्हणजे 700ला बी गिना लागल
आणि 800ला बी गिन्या लागल, पण 800ला भाग नाही, आता 800च्या पहिलेची गिन्या लागल. समजला का? सपोज इथं 5 पोरं आहेत, अरे बरोबर 6 आहेत. एक उत्तर 1 2 3 4 5 6 7. हा ए आहे, हा बी. मी म्हटलं ए आणि बीच्या मधात किती लोक बसलेले आहेत? तर 1 2 3 4 5. पण मी म्हटलं ए पासून बी पर्यंत किती लोक बसलेले आहेत? तर एला बी पकडा लागल ना. समजलं? तशा टाईपचा हा प्रश्न होता. पर्यंत म्हटला होता म्हणून आपल्याला 700ला पण पकडणे होता, बरोबर. आणि +1 म्हणजेच किती झाले असते? 15. तर दोन्ही पद्धत मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. तर सगळ्यांनी हा अलग आहे बरं. हे अलग पद्धत, हे अलग पद्धत. समजली सगळ्यांना? तर या आधारावर तुम्हाला एक्सरसाइज पहिले ट्राय करणे आहे. कळलं? चल.